फायनली आपण आलेलो आहे गेट नंबर 2 ला. एक्साइटेड आहे. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता वाजले 4 आणि आपण निघालो आता एअरपोर्टला. खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे खरं तर. आणि आता आपण चाललो आहे दिल्लीला. माझ्यासोबत सोनल आणि मी चाललो आहे. सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि कुठे कुठे प्लॅन करणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. आता चाललो आहे एअरपोर्टला. एअरपोर्टला भेटल्यावरतीच आपण बोलू. स्टे ट्यून. बाय बाय. कीप राईट. फायनली आपण आलेलो आहे गेट नंबर 2 ला. एक्साइटेड आहे. चलो 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 लेट्स गो. फायनली आपण आलेलो आहे आतमध्ये. फायनली आपण स्कॅन करून आपण आतमध्ये आलेलो आहे. सो इथे कसं वाटतं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स? चलो लेट्स गो. आता बोर्डिंग पास घ्यायचं आहे आणि वेट करायचं आहे. 6:15 वाजता बोर्डिंग चालू होईल आणि 7 वाजता आपलं फ्लाईट उडणार. सो खूप मजा येणार आहे. जरा बसून बोलतो तुमच्याशी. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. बोर्डिंग पास भेटलेला आहे आणि आता आपण चालू आहे गेट नंबर 10 ला. गेट नंबर 10 ला आपली 6:15 वाजता बोर्डिंग चालू होणार आहे आणि खूप जास्त लवकर आलो आहे खरं तर. थोडा एक्सप्लोर करायचं होतं आणि सोनलचा फर्स्ट टाईम होतं म्हणून सोनलला पण दाखवायचं होतं. सो हिअर इट इज अकासा एअर आणि चालू आता गेट नंबर 10 ला. सो तिकडे थोडा रेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. आपलं बोर्डिंग गेट नंबर 10 आहे. बघा आमचं काय अवस्था आहे. सगळं एक 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 ठेवायला लागतं. फायनली बॅगची चेकिंग वगैरे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाठी खूप जास्त गर्दी आहे. थोडं आपण राऊंड वगैरे मारू. एअरपोर्टला आल्याच्या नंतर हे रेट्स बघायचे. किती? एक समोसा 120 रुपये. खाणार का सोनल तू? बघ किती गर्दी आहे. बघ पाठी. बापरे. फायनली बसायला भेटलेलं आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही बघितलात. सो परत एकदा दाखवतो गर्दी किती आहे ती. काय? सो 6:15चं आपलं बोर्डिंग चालू होईल आणि 7 वाजता आपली फ्लाईट आहे. दिल्लीला पोचणार आपण 9 वाजता आणि तिथून मग आपल्याला कॅब करून पहाडगंज हॉटेलमध्ये हॉटेल शेल्टन बुक केलं आहे. सो अचानक असा प्लॅन ठरला आणि फायनली सोनल फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये फर्स्ट टाईम बसणार आहे. सो खूप धमाल येणार आहे. सो लेट्स सी. तिला एक्सपिरियन्स विचारू पोचल्यावरती दिल्लीला. सो तोपर्यंत जरा बसतो, आराम करतो. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. फायनली अनाउन्समेंट झाली आहे. सो सोनाल. हे सोनाल. साईडला एक्साइटमेंट है. चलो फाइनली सोनल गोइंग. लेट्स गो. चलो लेट्स गो.
सो फायनली बसलेलो आहे आणि कसा एअर आणि 7 वाजता घरा निघणार आहे. पेट्रोल फिलिंग होते. फर्स्ट एक्सपीरियन्स. के मुख्यमानी कप्तान सनाली दुआ और सह कप्तान पेरिशा मनतला है. कैबिन में मैं और मेरे साथ उर्वी, हीनिया, एलिसिया, अभाया, नयाब आज आपकी सुरक्षा सुविधा का ख्याल रखेंगे. Children are kindly reminded to ensure that children are properly secured with सोनाला विचारू आपण कसं वाटतं. चला आता बाहेर जाऊ आणि भेटू तुम्हाला आरामात. सोनाल फायनली दिल्ली. तो फायनली आपण पोहोचलेलो आहे दिल्ली एअरपोर्टला. आणि कसा होता प्रवास? खूप मस्त. फर्स्ट टाइम केला पण खूप छान वाटलं. खूप मजा आली. खूप थंडी तर खूप आहे इकडे. इथे भरपूर थंडी आहे. मी सांगितलं होतं. स्वेटर घेतलं. आणि फ्लाईटचा पण प्रवास खूप छान झाला. आणि आकाशा एअरचे मेनू कार्ड्स खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होते. दाखवू शकलो नाही तुम्हाला. आता आपण पोहोचलो आहे एअरपोर्टला. आपलं बॅगेज घ्यायचं आहे 4 नंबर काउंटरवरती. दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता 4 नंबर काउंटर. तिकडे आपली बॅग येणार आहे. सो चलो लेट्स गो. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे दिल्ली एअरपोर्टला. आपण दिल्ली एअरपोर्टवरून आपण कॅब केली आहे पहाडगंजला. आणि पहाडगंजच्या नंतर आपण कुठे कुठे फिरणार आहे, कुठे कुठे एक्सप्लोर करणार आहे बघू. सो फायनली आपण हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हॉटेलचं रिसेप्शन. आणि फटाफट चेक इन करून तुम्हाला रूमचं टूअर दाखवतो. आणि काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे पण करू. खूप टाईम झाला आहे. सो भेटतो तुम्हाला. आपण घेतला आहे तो सुपर डिलक्स विथ वायफाय घेतलेला आहे. सो तुम्हाला रूम टूअर दाखवतो. आपला जो रूम आहे तो 106 आहे. आणि आउटडोर एरिया इथे आल्यावरती डस्टबिन आहे. इथे बाथरूम आणि टी व्ही आहे. कॉम्प्लिमेंटरी पाण्याची बॉटल दिली आहे. आणि इथे केटल आहे. इथे कटलरी आहे. इथे टी व्हीचा रिमोट, फ्रीजचा रिमोट, बेड डबल. इथे AC, फॅन. आणि इथे दिलं आहे कबोर्ड तुमचं सामान वगैरे ठेवायला. खूप मोठासा स्पेशियस रूम भेटलेला आहे आम्हाला. आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. हे असं काहीसं बाहेरचं मार्केट आहे शेल्टन हॉटेलच्या बाहेरचं. सो खूप छान असा आम्हाला रूम भेटलेला आहे. आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊन जाऊ आपण ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये आपण काय मागवतो दाखवतो. आणि इकडचे फेमस छोले कुलचे, कचोरी असा काहीसा आपण पदार्थ खाणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. दिल्ली आय एम हिअर. आणि खूप एन्जॉय करणार आहे दिल्ली टूअर. बाय बाय. हो मित्रांनो आता निघालेलो आहे हॉटेल रूममधून. आता आपण चाललो आहे थोडं पहाडगंजचा मार्केट एक्सप्लोअर करायला. आणि कुठे कुठे काय काय डिशेस भेटतात ते पण आपण एक्सप्लोअर करू. सो मी आणि सोनल निघालो आहे एक्सप्लोअर करायला दिल्लीचं मार्केट. सो बघू आता कुठे काय काय भेटते आणि एन्जॉय करणार आहे. आणि कुठे कुठे स्पॉटला व्हिजिट करणार आहे आम्ही.
लेट्स सी, भेटू आपण थोड्याच वेळा. बाय. तो निघालेलो आहे पहाडगंजच्या मार्केटमध्ये. तुम्हाला पहाडगंजचं मार्केट दाखवतो. हे आहे पहाडगंजचं मार्केट. सो फायनली ऑटो भेटलेली आहे आपल्याला. CP आपण चाललो आहे कनॉट प्लेसला. सो इकडचं कसं क्लायमेट आहे आणि काय काय तिथे शॉप्स आहेत आपण एक्सप्लोर करू जरा आणि थोडा पूजा पण करू. खूप जास्त लागले. स्वतः जाऊ आपण CPला कनॉट प्लेसला. भेटतो तुम्हाला तिकडे पोहोचल्यावर. स्वतः आपण आलेलो आहे पालिका बाजारला. पालिका बाजार आमच्या हॉटेलपासून अप्रॉक्स 1.5 किलोमीटर आहे. पालिका बाजार तुम्हाला दाखवतो. सोनल पण फर्स्ट टाइम आले. बघू शकता पालिका बाजारचं अंडरग्राउंड मार्केट. कचोडी 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 खाणार. टेस्ट करून सांग कशी. पहिला स्टॉप होता कचोडीचा. सोनलने सेकंड प्लेट घेतली. माझी एक प्लेट संपली. टेस्ट अप्रतिम. पालिका बाजारच्या बाहेरच बसतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सो आता सेकंड स्पॉट कुठे जातोय दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून. तो आमचं पाणीपुरी पण खाऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय राजघाटला जिथे महात्मा गांधीची समाधी आहे तिकडे. पण ऑटोवाले एवढे रेट सांगतात 150, 200, 300 नको म्हटलं. आणि इथे तुम्ही बघू शकता CP. हा पूर्ण CP आहे कॅनॉट प्लेस जे माझा फेवरेट आहे. खूप छान वाटतं असं बघायला. हेडक्वार्टर्स आहेत, परत असे मल्टिपल ब्रँड्स आहेत. मॅडम एक्सायटेड आहे सगळं एक्सप्लोअर करायला दिल्ली. चलो लेट्स गो. ऊन पण भरपूर आहे आणि थंडी पण आहे. सो स्वेटर वेअर केलं की गरम होतं आणि स्वेटर काढलं की थंडी वाजते. असं काहीसं कॉम्बिनेशन आहे दिल्लीमध्ये आता. सो लेट्स गो फ्रॉम कनॉट प्लेस टू राजघाट. भेटतो तुम्हाला थोड्याच. सो आपला सेकंड स्टॉपला आलेलो आहे CP. नंतर आपण आलो आहे राजघाटला जिथे महात्मा गांधीची समाधी आहे. तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठे आलो आहे ते. आणि सोनल मस्त एक्सप्लोअर करते सगळ्या गोष्टी. मग नंतर खायचं. ह्याच्यानंतर आपल्याला जायचं जामा मस्जिदच्या समोरच्या गल्लीमध्ये लंच करायला. दाखवतो महात्मा गांधीची समाधी आणि तिकडचं एन्व्हायरमेंट. स्टे ट्यून. हे आहे परिसर राजघाटचा. गांधी समाधी तुम्ही पॉज करून वाचू शकता. व्हॉट अ ब्युटिफुल. खूप छान वाटतं असं एकदम शांती. अ वर्ड अटर्ड फ्रॉम अ प्युअर हार्ट नेवर गोज इन वेन. बघू शकता तुम्ही, बघू शकता इथे पॉज करून वाचू शकता. महात्मा गांधींनी लिहिलेलं हे सेंटेन्स. आणि राजघाटचा परिसर आतमधला आणि समोर ठेवली आहे महात्मा गांधींची समाधी. खूप थंड हवा येते आणि जेव्हा लादीवरती पाय ठेवतोय ऊन पण आहे पण लादी थंड आहे. खूप मस्त छान वाटतंय. ऑलमोस्ट 6 ते 7 वर्षानंतर, 6 ते 7 पण नाही, अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 वर्षानंतर मी आलो आहे राजघाटला. त्याच्या आधी पण
मी येऊन गेलो आहे. खूप छान असा प्लेस आहे, दाखवतो तुम्हाला जवळून. सो राजघाट बघून झालेला आहे आणि खूप छान असा परिसर आहे, शांत ठिकाण आहे, चांगला वेळ स्पेंड करू शकतो तुम्ही फॅमिलीसोबत येऊन. आणि मी आणि सोनल आता निघालो आहे. आपण पोचलो आहे जामा मस्जिदच्या गल्लीत आणि तुम्हाला दाखवतो किती रश आहे जामा मस्जिदच्या इथे. आणि आता इथे हॉटेल सर्च करायला खूप डिफिकल्टी जाणार आहे, कारण सगळेच हॉटेल जे रील्सवरती फेमस आहेत तिकडे रश खूप असते. सो बघू किती वेटिंग आहे, आपल्याला जागा भेटते की नाही बसायला ते पण दाखवतो आणि काय काय आपण ऑर्डर करतोय. हे जामा मस्जिद आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला एक एक असे जॉईंट्स खूप जास्त फेमस आहेत ते दिसतील तुम्हाला. सो आता आपण आलो आहे झहरार रेस्टॉरंटमध्ये ऑपोजिट जामा मस्जिद आणि आपण ऑर्डर केली आहे बिर्याणी आणि अफगाणी ड्राय. आमचं अफगाणी चिकन आलेलं आहे. आणि जो मलाईचा फ्लेवर येतो ना तो एक नंबर येतो, खूप मस्त वाटतं, अप्रतिम. कोणाला विचारू टेस्ट कशी आहे बिर्याणीची. वेट अँड वॉच. सो जेवण करून बाहेर आलेलो आहे आणि आता आपण चाललोय जामा मस्जिदच्या गल्लीतलं फेमस. काय फेमस इकडचं? मोहब्बते शरबत. सो आपण मोहब्बते शरबत कसं बनतं ते पण बघून घेऊया आणि काय काय त्याच्यामध्ये ॲड ऑन होतं आणि सोनल ट्राय करणार नक्की. चलो लेट्स गो. सोनलचं ट्राय करून झालं, आता आपण ट्राय करू मोहब्बते का शरबत. बेस्ट. सो मोहब्बते का शरबत पिऊन झालंय मॅडमचं. कसं वाटलं? टाईट. दोघांचं पण पोट टाईट झालं. बिर्याणी परत एवढं सगळं खाल्लं पियालो. आता चाललोय जंतर मंतरला. सो आता आपण पोहोचलेलो आहे जंतर मंतरला, आपलं लास्ट स्टॉप. कारण आपल्या याला ह्याच्यानंतर जायचं होतं सरोजिनी नगरला, ते शिफ्ट केलं आम्ही फ्रायडेला आता. सो हे लास्ट विजिट आहे आजच्या दिवसासाठी. सोनल थकली आहे बिचारी. इथे पण मी अप्रॉक्सिमेटली 10 या 12 वर्षांच्या नंतर येतो आहे जंतर मंतरला. इथे अण्णा हजारे, अरविंद केजरीवालांनी अनशन केलं होतं, तोच हा स्पॉट आहे. हे आहे जंतर मंतरचा परिसर. तुम्ही बघू शकता जंतर मंतर. चल आज जाऊया आता आपण. सो आलेलो आहे आता हॉटेल रूममध्ये. डाईट कोक घेतला आणि हॉटेल रूममध्ये परतलो. आता आजचा दिवस इथे आता रेस्ट करणार आहे मस्त. उद्या आपल्याला जायचं आहे कुठे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच नक्की. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतो आहे. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. दिल्ली टूअर डे 2 भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.